षटक ज्याने हाताला आता मात्र त्यांनी सुद्धा परिवर्तन केलंय आणि क्रिकेटला मात्र बुद्धिमत्तेचा सुद्धा खेळ म्हटलं जातं. प्रेझेन्स ऑफ माइंड याच्यामध्ये आपल्याला वारंवार बदल करावे लागतात. समोरचा संघ कसा आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला गोलंदाजीमध्ये परिवर्तन करावे लागतात. परिवर्तन आपण पाहतोय, परिवर्तन कोणत्या बाजूने झुकेले सुद्धा बघण्यासारखं आहे. एका बाजूला फलंदाजी मार्कवरती करण सोडा, नॉनस्ट्राईक एंडवरती अजित, गोलंदाजी मार्कवरती दक्षिता 11 अंधेरी संघाकडून आपण बाबूला पाहतोय. एक बॅटल मैदानाच्या आतमध्ये मोठं असणार आहे, याला मात्र तीळ मात्र शंका नाहीये आणि त्याचं औचित्य आहे शिवसेना शाखा क्रमांक 84 आयोजित नियोजित शिवसेना चषक 2024 ची पहिली रजनी. मॅच नंबर आपण पाहतोय सेकंड राऊंडचा पहिला मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरतीच बिगिटचा प्रयत्न, पॅडा स्वीपचा प्रयत्न होता. प्रतीक वांगड जिथपर्यंत चार्ज घेईल एक धाव परिपूर्ण होते आणि एका बाजूला स्ट्राईक एंडवरती अजित, ज्याला मात्र विचार केला अजितला धावफलक चालतं ठेवण्यासाठी ओळखलं जातं, त्याला मात्र इंट्रोड्यूस केले. यावेळेस हा फटका सुद्धा पॅडा स्वीप आहे. चेंडू जाणार आहे का, तर चेंडू निघून जातोय. दान 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 ओव्हर द रोप, शिवसेना सौकारासाठी. यावेळेस मात्र आपण पाहतोय डॉट चेंडूची सांगता मात्र आपण पाहतोय केली जाते. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 5 आकड्यावरती आहे. चांगलं कमबॅक, बॅकफुट वरती बॉडी वेट ट्रान्सफर, प्लेड स्विंग अँड मिस, सरळ चेंडू विसावते यष्टीरक्षक सुरेश सरोजच्या हातामध्ये. 5 वरती आकडा अजूनही स्थिरावलाय. चौकारानंतर मात्र कुठेतरी दोन्ही बेगीट खेळण्याचा प्रयत्न, परंतु कौतुक करावं लागेल बाबूचं. चौकारानंतर मात्र स्वतःच्या लाईन अँड लेंथला बदल केलं, व्हेरिएशन केलं आणि त्या व्हेरिएशनचा फायदा त्याला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस कट केलंय, हलक्या हाताने आपण पाहतोय स्टेअर केलंय. डिक्लेअरच्या रूपामध्ये धाव भेटणार आहे. धावफलकाचा विचार केला, धावफलक धावन पोहोचते 6 या आकड्यावरती, 6 ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु कुठेतरी करतोय चुकी क्षेत्ररक्षक. संधी होती कुठेतरी, मात्र तिथे कव्हर रिजन वरती क्षेत्ररक्षक होता अजित सारखा मोठा फलंदाज बॅक टू दी डगआउट गेला असता, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर त्याला महत्व नसतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर बाबूच्या षटकामध्ये धावा खर्च झाला 7. गणीचा विचार केला अजूनही विकेटचा कॉलम नील आहे. अर्थातच ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये खेळते. एक चौकार जरी आला तरी पण 7 धावा खर्च केल्यात. सेकंड राऊंडचा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला दक्षिता 11 अंधेरी तर दुसऱ्या बाजूला V21 मुकेश रॉयल चेंबूर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर V21 मुकेश रॉयल चेंबूर जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मयूर. खच्च भरलेलं क्रीडांगण, दुभाषी प्ले ग्राउंड आपण पाहतोय. हलक्या हाताने स्टेअर केलंय, एका धावेने समाधानी व्हावं लागेल. धावफलकाचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 8 या आकड्यावरती आहे. स्टेट डाऊन द ट्रॅक डायरेक्ट हिट होईल का, एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. जर नॉनस्ट्राईक एंड वरती चार्ज घेतला असता तर कुठेतरी मात्र चित्र वेगळं असतं. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय जवळ पोहोचते 9 या आकड्यावर. 9 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. यावेळी लेगस्टिकच्या जास्त बाहेर मयूर करतोय चुकी. लेगस्टिकच्या बाहेर हा चेंडू आपण पाहतोय. धावांचा विचार केला, धावफलक 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. स्टेट डाऊन द ट्रॅक, फटका हा सुद्धा चांगला आहे, परंतु एका धावेने समाधानी व्हावा लागणार आहे. धावफलकाचा विचार केला 11 ऑन द स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. अकरा धावा धावफलकावरती आहे. सेकंड राऊंडचा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जिथे फर्स्ट इनिंगचा खेळ सुरू आहे. षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं संघासाठी, दुसरं मयूर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय.
यावेळी लेटीसच्या जास्त बाहेर अवांतरच्या रूपामध्ये जास्त धावा अजूनपर्यंत खर्च झाल्यात. धावांचा विचार केला 12 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये मयूरचा विचार केला अजूनपर्यंत 2 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. 12 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मॅच नंबर 2 ऑन गोईंग आपण पाहतोय. शिवसेना शाखा क्रमांक 84 आयोजित नियोजित आपण पाहतोय शिवसेना चषक 2024 चा रणसंग्राम. पहिली रजनी मॅच नंबर 3 ऑन गोईंग आहे. यावेळेस आउटसाइड एज आणि कुठेतरी मात्र धावावं लागेल बॉक्स आउटच्या रूपामध्ये. करण सोडा या इनिंग मध्ये अर्थातच करण. पहिली रजनी मॅच नंबर 3 ऑन गोईंग आहे. यावेळेस आउटसाइड एज आणि कुठेतरी मात्र धावावं लागेल बॉक्स आउट. धावांचा विचार केला धावफलक आल्या शुभमने 4 ने फ्लाय केलं. 16 वरती जाऊन पोहोचतोय. काम आला या हंगामामध्ये 3 मॅन ऑफ द सिरीजच्या बायसिकल भेटल्या. त्याचं ज्वलंत उदाहरण शुभमने पहिल्या चेंडूवरती दिलंय. देखणा फटका फक्त आणि फक्त मनगटाचा वापर. बेसिक्स ऑफ क्रिकेटचा वापर. यावेळी स्टेट डाऊन द ट्रॅक हा सुद्धा फटका चांगला आहे परंतु एका धावेने समाधानी व्हावं लागेल. लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 17 या आकड्यावरती आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 8.5च्या सरासरीने 17 धावा धावफलकावरती आहेत. गडींचा विचार केला 1 गडी बास झालाय करण सोडाच्या रूपामध्ये. 17 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून. त्यासोबतच HNR स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण खचाखच भरलेलं क्रीडांगण आणि अर्थातच विले पार्ले मधली एक मोठी देखणी दर्जेदार आयोजन नियोजन. विले पार्लेचा वर्ल्ड कप आपण पाहतोय. शिवसेना चषक 2024 ची रजनी क्रमांक 1. सेकंड राऊंडचा पहिला सामना. टोटल मॅचचा विचार केला मॅच नंबर 3 ऑन गोईंग आहे. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला शुभम लोखंडे तर समोर मात्र फलंदाजी मार्कवरती अजित आहे. गोलंदाजी मार्कवरती ज्याच्याकडे गोलंदाजीचा तगडा अनुभव परागला इंट्रोड्यूस करण्यात आलाय. युवा अवस्थेमध्ये अनेक मोठी मोठी मैदानं गाजवली. अनेक मोठ्या मोठ्या संघांमध्ये ज्याची वर्णी लागली गेली तोच गोलंदाज आपण परागला पाहतोय. युवा विरुद्ध अनुभव असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये असणार. कारण समोर मात्र फलंदाज शुभम लोखंडे जो सध्याच्या हंगामामध्ये सर्वात जास्त चांगल्या लयमध्ये फलंदाज आहे. एक वेगळ्या शैलीमध्ये आपण त्याची फटकेबाजी पाहतोय. हे बॅटल चांगलं असणार आहे. पराग विरुद्ध शुभम लोखंडे. युवा विरुद्ध अनुभव. अनुभव विरुद्ध युवा. यावेळेस मनगडाचा वापर तर केलाय. खेळाडू तैनात आहे. एका धावेने समाधानी व्हावा लागेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचणारे 18 या आकड्यावरती. 18 ऑन द स्कोर कार्ड. अठरा धावा धावफलकावरती सज्ज होताना आपण पाहतोय व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल. यावेळी स्टेट डाऊन द ट्रॅक. स्टेट डाऊन द ट्रॅक. मिसफील्ड. मयूर करतोय चुकी. चेंडू होणार आहे फरार. धावा मिळतील पूर्ण 4 4 आणि 4. स्टेट डाऊन द ट्रॅक. स्टेट डाऊन द ट्रॅक. मिसफील्ड. मयूर कर 4 धावा ऍड होत आहेत आणि धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. 22. मयूर करतोय चुकी. चेंडू झाला फरार आणि अर्थातच 4 धावा धावफलकावरती कोरल्या गेल्या. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल. सरळ दिशेने फटका होता परंतु अशा सामन्यामध्ये आपल्याला असे चेंडू थांबवायचे आहेत.
यावेळेस अजित कुठेतरी आपण पाहतो लेगस्टिकच्या जास्त बाहेर चेंडूला ब्रश करण्याचा प्रयत्न झाला नाही आणि स्टंपिंगच्या माध्यमातून आपण पाहतो विकेटचं पतन. यावेळेस अजित कुठेतरी आपण पाहतो काउंट होतोय, विकेट सुद्धा काउंट होतोय आणि रन सुद्धा काउंट होतीये. चला या चेंडूवरती विकेट सुद्धा काउंट आहे, बॉल सुद्धा काउंट आणि धाव सुद्धा काउंट आहे. माहिती तुमच्यापर्यंत. फलंदाजी मार्क वरती आपण मनीषला पाहतोय. यावेळेस एक्स्ट्रा बाउन्स थोडंसं सरप्राईज तर झालाय. रनआउटची संधी होती का? ती संधी नक्कीच आपण गमावली. धावांचा विचार केला सिंगल नंतर धावून पोहोचणार आहे 24 या आकड्यावरती. अजून येणारे 2 चेंडू शिल्लक आहे. शुभम लोखंडे मात्र कोणते प्रयत्न करेल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. स्विच हिटचा प्रयत्न आणि याच्यासाठी तो ओळखला जातो. संपर्क झाला नाहीये. धावांचा विचार केला. धाव फलक अजूनही 24 आकड्यावरती स्थिरावलाय. येणारा शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावांचा विचार केला 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 24 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. परागला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. चांगलं कमबॅक परागने केलंय. एका बाजूला शुभम तर एका बाजूला पराग असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्टेप आउट करून खेळायचं होतं. अगदी सरळ दिशेने मयूर जिथपर्यंत कलेक्शन करेल 1 धाव परिपूर्ण होतीये. धावांचा विचार केला 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय 25 या आकड्यावरती आहे. अजूनही विचार केला शेवटचं अंतिम षटक उर्वरित आहे. एका बाजूला मनीष तर एका बाजूला शुभम लोखंडी जोडी मैदानाच्या आतमध्ये. घेऊया ब्रेक. देऊया डिस्क जॉकीला संधी. यस डीजे मास्टर. पंचवीस या आकड्यावरती आहे. 25 ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाजी मार्क वरती आपण दिवेशला पाहतोय. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अर्थातच वैयक्तिक संघासाठी. यावेळेस फटका चांगला बॅकफूट वरती बॉडी वेट ट्रान्सफर. चेंडू निघून जाणार आहे. दान 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 ओव्हर द रोप. येतोय शिवसेना चषक चौकार संघासाठी. यावेळेस फटका चांगला बॅकफूट वरती बॉडी वेट ट्रान्सफर. फलक आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 29 या आकड्यावरती. शुभमला मात्र शांत ठेवणं कठीण आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला कव्हर ड्राईव्ह रिजन वरती. बॅट अँड बॉलचा संपर्क तर चांगला आहे परंतु केव्हा आणि केवळ 1 धाव कारण कव्हर रिजन वरती खेळाडू तैनात आहेत. सिंगलने मात्र आपण पाहतोय V21 मुकेश रॉयल चेंबूर संघ जाऊन पोहोचतोय 30 या आकड्यावर. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम षटक. चेंडूचा विचार केला 2 चेंडू. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्याच्यानंतर सेन्सिबल क्रिकेट स्ट्राईक इन रोटेशन ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या सिंगलचा वापर. उर्वरित 4 चेंडू. फलंदाजी मार्क वरती मनीष असणार आहे. दिवेश विरुद्ध मनीष. मनीष विरुद्ध दिवेश. पॅडल स्वीप. चेंडू होणार आहे फरार. धावा मिळतील पूर्ण 4 4 4 आणि 4. मनीष दिवेश विरुद्ध मनीष. मनीष विरुद्ध दिवेश. पॅडल स्वीप. चेंडू होणार आहे फरार. धावा मिळतील पूर्ण. यावेळेस टॅपचा प्रयत्न. खेळाडू तैनात आहे कव्हर रिजन वरती. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. धाव फलकाचा विचार केला 35 या आकड्यावरती आहे.
V21 मुकेश रॉयल चेंबूर आता मात्र कुठेतरी चांगल्या परिस्थितीमध्ये असं म्हणायला हरकत नाहीये, कारण थोडंसं मोठं मैदान आहे. त्या मैदानावरती 35+ टार्गेट एक मोठं टार्गेट असणार आहे. परंतु समोर सुद्धा एक चांगलं लाईन अप आहे. दक्षिण 11 अंधेरी संघ सुद्धा बलाढ्य संघ आहे. तिथे मात्र आपण सुरेशला पाहतोय, रोहनला पाहतो, अनेक मोठे मोठे फलंदाज, दिवे स्वतः फलंदाजी करतो, पराग आहे. तर चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. यावेळेस टॅपचा प्रयत्न, रोहनकडे चेंडू आहे आणि रनआउटच्या रूपामध्ये झटका लागेल का? दीपू सरांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. सुखरूपरित्या धाव मात्र कंप्लीट होतीये. सिंगलने मात्र धावफलक आपण पाहतोय, धावफलक जाऊन पोहोचणार आहे 36. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती बिग हिट केला जाईल का? मनीषच्या फळीतून एक चांगला क्रॅकिंग चौकार आलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या शेवटच्या चेंडूवरती मनीष प्रहार करेल का? दिवेश विरुद्ध मनीष, मनीष विरुद्ध दिवेश. यावेळेस लॉफ केलंय रोहन, थोडंसं डिफ्लेक्शन, जज किरणामध्ये यशस्वी ठरतोय शेवटच्या क्षणामध्ये. आणि अर्थातच कंपल्सरी चेस पद्धतीचे फॉर्मॅट आहे. एक धाव परिपूर्ण होते, धावांचा विचार केला धावफलक धावून पोहोचते 37 या आकड्यावरती, 37 या आकड्यावर 38चा पाठलाग करायचा. यावेळेस लॉफ केलंय रोहन, थोडंसं डिफ्लेक्शन, जज किरणामध्ये यशस्वी ठरतोय शेवटच्या क्षणामध्ये. आणि तर दुसऱ्या बाजूला विचार केला, बिग फाईट, बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 38 धावांचा पाठलाग करायचा दक्षिण 11 अंधेरी संघाला. धावांचा पाठलाग करायचे 38 टू विन आपण पाहतो. आपल्या स्क्रीनवरती सुद्धा आपण पाहू शकतो LED स्क्रीन आणि त्यासोबतच प्रेक्षकांसाठी स्टँड, एक भव्य दिव्य आयोजन नियोजन, त्याचं औचित्य मात्र आहे शिवसेना शाखा क्रमांक 84 आयोजित नियोजित आपण पाहतोय शिवसेना चषक 2024 रजनी पहिली आपण पाहतो या स्पर्धेची. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सेकंड राऊंडचा पहिला मुकाबला. एका बाजूला दक्षिण 11 अंधेरी, ज्या संघाला पाठलाग करायचा आहे तब्बल आपण पाहतोय 38 धावांचा. आणि समोर संघ विचार केला तर V21 मुकेश रॉयल चेंबूर, दोन बलाढ्य संघ. नाण्याची एक बाजू आपण चाचपडली आहे, जाऊया दुसऱ्या बाजूकडे, जिथे मात्र दक्षिण 11 अंधेरी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी. एकाला धावांचा पाठलाग करायचा आहे तर एकाला मात्र ते धावांचा पाठलाग थांबवायचा आहे. एकाला धावा अर्जित करायचे तर एकाला धावा थांबवायचे आहेत. दोन्ही संघ विरुद्ध गोलने मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहेत. फलंदाजी मार्कवरती सुरेश सरोज आणि एका बाजूला आपण पाहतोय मिस्टर दिवेश. गोलंदाजी मार्कवरती करण सोडा. नावामध्ये करणचे रन आहे, परंतु आता मात्र रन थांबवायचे आहेत. 38 धावा डिफेंड करायचे आहेत. चला सुरुवात करायची. 20 मिनिटाचा टायमर क्लॉक मात्र ऑन होणार आहे. करण सोडाला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. करण विरुद्ध सुरेश सरोज हा बॅटर सुद्धा चांगलं देखणं असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. 38चा पाठलाग करायचा आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये नाण्याची दुसरी बाजू चाचपडण्यासाठी. नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, जाऊया दुसऱ्या बाजूकडे. यावेळेस पॅडाव स्वीप, सुरेश सरोज, चेंडू निघून जाणार आहे ओव्हर द रोप. येतोय ब्रँडेड शिवसेना चषक चौकार. सुरेशने मात्र आल्या आल्या मला का मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक भेटलं त्याचं प्रात्यक्षिक त्याने दाखवलं. यावेळेस हलक्या हाताने स्टेअर केलंय,
कारण सुरेशला माहिती आहे ज्या धावांची गरज होती त्या पहिल्याच चेंडूवरती आल्यात आणि यावेळी इलेक्ट्रिकच्या चेंडूवरती फक्त दिशा दाखवली. ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या सिंगलचा वापर त्याने केलाय. सुरेशचा विचार केला अर्थातच या हंगामामध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून सुप्रीमो ट्रॉफीमध्ये एक बाईक त्याच्या पदरी पडली आहे. अप्रतिम फलंदाज म्हणून त्याच्याकडे ओळखलं जातं, पाहिलं जातं आणि आज त्याला तशीच कामगिरी करावी लागणार आहे कारण 38 धावांचं मोठं लक्ष समोर आहे. सावकाराने सुरुवात केली आहे, सिंगलने धावफलक चालतं ठेवलंय. तिसऱ्या चेंडूवरती मात्र कोणता प्रहार करेल, मोठा फटका की स्ट्राईक इन रोटेशन. यावेळेस मनगडाचा वापर डीपमध्ये खेळाडू तैनात आहे, परंतु एका धावेने समाधानी व्हावं लागेल. अगदी शेवटच्या क्षणामध्ये डायरेक्ट हिट जर झालं असतं तर सुरेश सरोज कुठेतरी अडचणीमध्ये असता, परंतु कॉलिंगवरती विश्वास दर्शवला आणि आता मात्र फलंदाजी मार्कवरती आपण दिवेशला पाहतोय, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या चेंडूवरती आपण पाहतो ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करणार आहेत. धावा खर्च झाला त्या षटकामध्ये कारण पहिला चौकाराला त्याच्यानंतर थोडंसं मोठ्या षटकाकडे आपण वळतोय का हे सुद्धा बघण्यासारखं असणार आहे. 7 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. 7 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस टॅपचा प्रयत्न, खेळाडू डीपमध्ये तैनात आहे. वनडीचा इशारा पंचांनी दर्शवलाय. धावफलकाचा विचार केला, धावफलक 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. 4 चेंडूचा खेळ झाला, येणार 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अडतीसचा पाठलाग करायचंय. करणने मात्र थोडंसं कमबॅक केलंय, जो दडपण होता तो कुठेतरी रिलीज करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आहे. यावेळेस हलक्या हाताने स्टेअर केलं, हलक्या हाताने स्टेअर केलंय. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. दिवेश आणि सुरेश सरोजला माहिती आहे ज्या धावांची गरज या षटकामध्ये होती त्या अजूनपर्यंत आम्ही कमावल्यात. स्ट्राईक अँड रोटेशन, धावफलक जाऊन पोहोचणार आहे 9 आकड्यावर. येणारे चेंडूचा विचार केला, शेवटचा अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. 1 to go, धावफलक 9 आकड्यावरती. 38चा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये बिनबाद 9 धावा अजूनपर्यंत आल्या. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पॅडल स्वीपचा प्रयत्न त्याने मात्र एकदा केलाय, सक्सेसफुल ठरलाय. एक चांगलं द्वंद्व आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुरेश सरोज विरुद्ध करण सोडा. स्टेप आउट करून अगदी ऐन वेळेवरती आपण पाहिलं सुरेशने ती बॅट लावली कारण त्याला माहिती आहे जर मी चेंडू सोडला असता तर अजितने मात्र त्याला यष्टीच्या माध्यमातून बाद घेतलं असतं. आणि क्रिकेटमध्ये प्रेझेन्स ऑफ वाइंडचा वापर करणं महत्त्वाचं असतं. त्या प्रेझेन्स ऑफ वाइंडचा वापर अगदी ऐन वेळेवरती त्याने केला. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकतो बाहेरचा जाणारा चेंडू कुठेतरी फसवा चेंडू. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय अर्थातच 10 वरती आकडा धावून पोहोचतोय दक्षिता 11 अंधेरी. अजूनही येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 28 ची गरज आहे. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू 28 ची गरज आहे. चा पाठलाग करायचं आहे. समीकरण आता मात्र येऊन थांबलंय. 18 चेंडूमध्ये 38 ची गरज आहे. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज थोडंसं. आणि तो प्रेक्षक राजा अगदी कर्टनला चिपकून उभा. आपल्याला प्लीज विनंती आहे की आपण थोडंसं जे आपल्याला स्टॅन्ड दिले तिथे ॲडजस्ट व्हायचं किंवा थोडंसं मैदानापासून किंवा कर्टनपासून लांब उभं राहायचं आहे. कारण आपल्याला सुद्धा इजा होऊ शकते आणि मैदानाच्या आतमध्ये सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात. गोलंदाजी मार्कवरती आपण ताजूला पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा प्रयत्न, संपर्क झाला नाही आणि वाईड प्लस 1चा इशारा आपण पाहतोय. पंच दीपू सरांच्या माध्यमातून लगावला जातोय, दिला जातोय. वाईड +1.
धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती 12 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतो ऑफसाईडला खेळायचं होतं, संपर्क तितका चांगला नाहीये, परंतु एक धाव देऊन जाणार आहे. या एका धावेने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचणार आहे 13 या आकड्यावरती. 13 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. एका बाजूला दक्षिता 11 अंधेरी तर एका बाजूला V21 मुकेश रॉयल चेंबूर. समीकरण थोडंसं बदललं जात आहे. 17 चेंडूमध्ये गरज आहे, अजून विचार केला तर 25 धावेची. 17 चेंडू 25 ची गरज. यावेळेस फटका चांगला आहे ऑनसाइड रिजन वरती. चेंडू होणार आहे फरार. येतोय दमदार असरदार शिवसेना चषक चौकार. यस डीजे मास्टर. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 17 या आकड्यावरती. 37. सुरेशच्या फळीतून अजून एक चांगला फटका येतोय. सुरेशचा विचार केला एक पॅडल स्वीपचा फटका त्याच्या फळीतून आला होता, त्यानंतर मात्र थोडीशी शांत फळी त्याची झाली आणि आता मात्र जेव्हा गरज होती. यावेळेस फटका चांगला आहे ऑनसाइड रिजन वरती. चेंडू होणार आहे फरार. येतोय दमदार असरदार. स्पीडअप करायचे. V21 मुकेश रॉयल चेंबूर 20 मिनिटाचा अवधी प्लीज आपल्याकडे. पंच आपण सुद्धा ताकीद द्यायची आहे. चला प्लीज स्पीडअप करायचं. V21 मुकेश रॉयल चेंबूर. सम्राणी आदरणीय प्रणाली शिंदे साहेब आपल्याला विनंती आहे प्लीज आपण रिपोर्ट करायचे. यावेळी स्ट्रेट डाऊन द ट्रॅक. फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. एका धावेने समाधानी व्हावा लागणार आहे. धावफलकाचा विचार केला सिंगल नंतर जाऊन पोहोचणार आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 18 या आकड्यावरती आहे. ताजूचं थोडंसं महागडं षटक आपण प्रगतीपथावरती पाहतोय. यावेळेस ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करतायत. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 19 या आकड्यावरती 19 ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस मनगडाचा वापर. हलक्या हाताने दोन्ही फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक अँड रोटेशन मध्ये यशस्वी होत्या. धावफलकाचा विचार केला समीकरण येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 18 ची गरज. एका बाजूला दक्षिता 11 अंधेरी तर एका बाजूला V21 मुकेश रॉयल चेंबूर. 14 चेंडू 18 ची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्सिंग असं म्हणायला हरकत नाहीये. एका बाजूला चेंबूर तर एका बाजूला अंधेरी. अंधेरी विरुद्ध चेंबूर. यावेळी स्ट्रेट डाऊन द ट्रॅक ऑनसाइड रिजन वरती फटका होता. सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. 13 चेंडू अजूनही 17 ची गरज आहे. 13 चेंडू 17 ची गरज. धावफलकाचा विचार केला धावफलक आपण पाहतोय बिनबाद 21 या आकड्यावरती आहे. चांगली पार्टनरची मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं बॅकफूटवरती बॉडी वेट ट्रान्सफर केलं आणि वारंवार आपण अंडरआर्म क्रिकेटमध्ये बॅकफूटवरचे पंच पाहतो आणि बॅकफूटचा पंच आपण पाहिला. धावफलकाचा विचार केला सिंगलने जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. समीकरण असणार आहे
येणारा विचार केला. 12 चेंडूमध्ये 16ची गरज. 8च्या सरासरीने धावा अर्जित करायच्या आहेत. एका बाजूला दक्षिता 11 अंधेरी संघ या धावा अर्जित करण्याचा प्रयत्न करणार आहे, तर एका बाजूला V21 मुकेश रॉयल चेंबूर या धावा रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. यस डीजे मास्टर. कांदिवली बॉईज आणि क्रिस 11. यावेळेस आउटसाइड एज परंतु कुठेतरी समाधानी व्हावा लागणार आहे. तिथपर्यंत पॉईंटचा खेळाडू चार्ज घेईल. कांदिवली बॉईज आणि क्रिस 11 कर्णधार लगेच जायचं नाणेफेकीच्या कवलासाठी प्लीज मुख्य मंचावरती. कांदिवली बॉईज आणि एका बाजूला आपण पाहतोय क्रिस 11 दोन संघ आपण पाहतोय. चला क्रिस 11 यायचं समोर आपण प्लीज दोन्ही संघ. एका बाजूला कांदिवली बॉईज आणि एका बाजूला क्रिस 11 असे दोन बलाढ्य संघ आपण पाहतोय. मान्यवरांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय क्लिअर होताना. महिला पदाधिकारींच्या माध्यमातून आपण पाहतो नाणेफेकीचा कौल. एका बाजूला कांदिवली बॉईज तर एका बाजूला क्रिस 11. चला क्रिस 11 संघाचा कॉल असणार आहे. मॅडमांना विनंती असेल की पुन्हा एकदा आपण टॉस करायचं प्लीज मॅम. पहिल्या पदाधिकारींच्या माध्यमातून आपण पाहतो नाणेफेकीचा कौल. एका बाजूला कांदिवली बॉईज तर एका बाजूला क्रिस 11. समीकरणाचा विचार केला अजूनही 8 चेंडू 13ची गरज आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय रोहन सालुंके. शुभम लोखंडे ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू मात्र पटकावून दिलाय. यावेळेस आल्या मात्र मोठा फटका खेळायचा होता. पॅडा स्वीपचा प्रयत्न प्लेड स्विंग अँड मिस. यावेळेस मात्र या षटकाचा विचार केला केवळ आणि केवळ 3 धावा खर्च केला आणि महत्वाचा गडी मात्र आपण बाद घेतलाय. सुरेश सरोज नावाचा मोठा मासा गळाला लागलाय आणि अप्रतिम षटक. याच षटकाची गरज होती. आता मात्र समीकरणाचा विचार केला समीकरण येऊन थांबलंय. 7 चेंडू 13ची गरज. अप्रतिम षटक पूर्णपणे आपण पाहतो V21 मुकेश रॉयल चेंबूरच्या खेम्यामध्ये. आता मात्र कुठेतरी जल्लोष असणार आहे का. शेवटचा चेंडू महत्वपूर्ण असणार आहे. रोहन सालुंके बिग हिट लगावा लागणार आहे. पॅडल स्वीप खेळाडू मध्ये तैनात आहे. डिफ्लेक्शन तर झालं परंतु यशवंत मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी छोटा पॅकेट बडा धमाका चांगली कामगिरी करतोय. समीकरण असणार आहे. आता मात्र विचार केला 6 चेंडू मध्ये 12ची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. एका बाजूला दक्षिता 11 तर एका बाजूला V21 मुकेश रॉयल चेंबूर. 6 चेंडू 12ची गरज. दुसऱ्या फेरीचा बिग फाईट बिग टसल. चला कांदिवली बॉईज निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचे लगेचच. सहा चेंडू 12ची गरज. बिग फाईट बिग बॅटल चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष शिवसेना चषक 2024च्या रणसंग्रामामध्ये. जेव्हा जेव्हा मात्र दोन बलाढ्य संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसतात तेव्हा तेव्हा मात्र दडपण आणि दडपण दोन्ही बाजूने दिसतं. समीकरण 6 चेंडू 12ची गरज. एका बाजूला चेंबूर तर एका बाजूला अंधेरी. अंधेरी आणि चेंबूर. चेंबूर आणि अंधेरी. चला स्पीडअप करायचं प्लीज. V21 मुकेश रॉयल चेंबूर आयोजकांच्या मार्फत हा कॉल आहे. जास्त वेळ दबडला जातोय. पंच आपण सुद्धा ताकीद द्यायची प्लीज.
चला प्लीज स्पीडअप करायचे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय वैयक्तिक पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर यशवंतला आपण पाहतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. अतिशय खच्च भरलेलं आपण क्रीडांगण पाहतोय. प्रेक्षक राज्याची मांदेळी आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. दोन्ही स्टँड आपण पाहतोय खच्च भरलेले आहेत. ऑनसाइड ऑफसाइड रिजन वरती फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक आपण पाहतोय. आणि हा मात्र क्रिकेटचा सोहळा आहे. पार्ले विभागातील अनड्रम क्रिकेटचा वर्ल्ड कप आपण पाहतोय. एक देखणं आयोजन नियोजन काय असतं याची ख्याती मात्र आपण पाहतोय प्रेक्षकांच्या माध्यमातून दिली जाते. चला सुरुवात करायची प्लीज. जास्त वेळ दबडला जातो. V20 मुकेश रॉयल चेंबूर पंच प्लीज आपण सुद्धा थोडंसं इंटरप्ट करायचंय त्यांना. 6 चेंडू 12ची गरज. गोलंदाजी मार्क वरती यशवंत, फलंदाजी मार्क वरती रोहन. 6 चेंडू 12ची गरज. नेक्स्ट मॅच कांदिवली बॉयजने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. क्रिस 11 आपण रेडी राहायचे. चला प्लीज V21 मुकेश रॉयल चेंबूर आपल्याला विनंती आहे थोडंसं आपण स्पीडअप करायचं प्लीज. कारण आज पहिला दिवस आहे उद्घाटनीय सोहळ्यानंतर ऑलरेडी थोडंसं आपण क्लॉकपेक्षा उशिरा धावतोय आणि वेळ मात्र कोणासाठी थांबत नाही. पहिल्या चेंडूवरतीच खोलवर डप्प्याचा चेंडू. ब्रह्मास्त्राचा वापर, यॉर्करचा वापर. मागच्या अनेक वर्षापासून आपण पाहतो यॉर्कर या चेंडूला कुठेतरी अजूनपर्यंत कोणताही थारा नाहीये. चला बघायचं आपण प्लीज व्हॉलेंटियर्स कोणती इजा तर झाली नाहीये. जर फर्स्ट एडची गरज असेल तर पुरवायची आहे. चेक. चला उद्याच्या दिवसामध्ये जे वॉर्डचे सामने आहेत त्या सर्व संघांना विनंती आहे वॉर्ड क्रमांकाचा जर विचार केला वॉर्ड क्रमांक 70 83 84 85 अर्थातच या वॉर्डचे सामने तर आपल्याला विनंती आहे की आपलं रिपोर्टिंग टाइम 4:30 असणार आहे. 5 वाजता पहिला सामना अगदी सुरू होणार आहे. सापटे 11 वर्सेस उदय 11. पहिला सामना अर्थातच विचार केला उद्याच्या दिवसामधील सापटे 11 वर्सेस उदय 11 5 वाजता सामना सुरू होणार आहे. सूचना पूर्वतयारी आपल्याला दिली जाते. आणि त्यानंतर विचार केला श्रीसाई 11 विरुद्ध बिट्टी 11, त्यापाठोपाठ शिवशंभो विरुद्ध तेजस 11, श्रद्धा बॉईज विरुद्ध चॅलेंजर बॉईज. आणि त्यासोबतच आनंद 11 वर्सेस अनघा 11 आणि अर्थातच सिद्धेश 11 वर्सेस रंगीला 11. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 4:30 आपण रिपोर्टिंग करायचंय आणि 5 वाजता पहिला चेंडू डिलिव्हर होणार आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय. (28) ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय लेगस्टिकच्या जास्त बाहेर सन्माननीय आदरणीय राम कांदूर साहेब उपशाखा प्रमुख वॉर्ड क्रमांक 85. प्लीज सर आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये धावफलकाचा विचार केला अजूनही समीकरण येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 9ची गरज आहे. पुन्हा एकदा यशवंत मात्र त्याच परिस्थितीमध्ये आहे. 5 चेंडू 9ची गरज. पाच चेंडू 9ची गरज आहे. यशवंतला कमबॅक करावा लागणार आहे कारण समोर मात्र दिवेश सारखा मोठा फलंदाज आहे.
हा सुद्धा फटका चांगला, चेंडू निघून जातोय ओव्हर द रोप, येतोय दमदार असरदार महत्वपूर्ण ब्रँडेड शिवसेना चौकार. हा सुद्धा फटका चांगला, पुन्हा एकदा मोठा फटका आपल्याला पाहायला भेटणार आहे. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष, कडवी लढत आपण पाहतोय. इथे मात्र लेगस्टिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करणार आहेत. समीकरण येऊन थांबलंय. समीकरण आहे 4 चेंडू 4 ची गरज. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. समीकरणाचा विचार केला, 4 चेंडूमध्ये 4 ची गरज आहे. एका बाजूला दिवेश, समोर मात्र विचार केला अर्थातच गोलंदाजी मार्कवरती यशवंत वरती आता मात्र दडपण आहे. यावेळेस हा सुद्धा फटका चांगला, चेंडू जातोय इनटू द गॅप, इनटू द कर्टन, येतोय दमदार असरदार विजयी चौकार दिवेशच्या फळीतून. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय.